शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकपदी कार्यरत एका अधिकाऱ्याने पोलीस क्वार्टरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली। ही घटना सोमवारी दुपारी 4 वाजता उघडकीस आली असता या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही। गोपाळ गोळे असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे। अकोला जिल्ह्यातील वाळेगाव येथील रहिवासी गोपाल गोळे ही यशोधरानगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते। 2.5 वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला। त्यांना 6 महिन्याची एक मुलगी आहे। मागील काही दिवसांपासून पत्नी मुलीसह माहेरी गेली होती। तेव्हापासून घरी ते एकटेच होते। 10 जानेवारीपासून कर्तव्यावरही जात नव्हते। त्याच्या भावाचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते, त्यामुळे ते निराशात गेले होते। त्यांना दारूचेही व्यसन होते। सोमवारी दुपारच्या सुमारास पाण्याची जार घेऊन आलेल्या व्यक्तीने दार ठोठावले। प्रतिसाद न मिळाल्याने तो निघून गेला। दरम्यान त्यांच्या गावाकडील नातेवाईक दुपारच्या सुमारास आले। त्यांनी दार ठोठावल्यानंतर प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता गोपाळ हे गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले। त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली। माहिती मिळताच गिट्टीखदान पोलीस घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले। या घटनेची माहिती गोपाळ यांची पत्नी आणि आई-वडिलांना देण्यात आली। त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही। पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे।